नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग सुरुवात करूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींपासून. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सकाळी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. या राजकीय बदलानंतर बिहारमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा सुरू झाली असून भाजपकडून सम्राट चौधरी यांचं नाव पुढे केलं जात आहे. या घडामोडीमुळे राज्यातील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान अलीकडेच नितीश कुमार यांनी राज्यसभेवर खासदार म्हणून शपथ घेतली असून उपराष्ट्रपती तथा राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपासूनच अनुयायांची गर्दी उसळली असून मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरमधील दीक्षाभूमी इथे भीमसैनिकांचा मोठा जनसागर पाहायला मिळत आहे. या निमित्ताने पुस्तक वाचन, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. मुंबई महापालिकेने त्यांच्या जीवनाशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे, स्वहस्ताक्षरातील पत्रे आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी चैत्यभूमी इथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा दिली तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद केले. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही अनेक देशांच्या आर्थिक धोरणांवर दिसून येतो असेही त्यांनी सांगितले. ही जयंती सामाजिक समता, ज्ञान आणि प्रबोधनाचा संदेश देत राज्यभर उत्साहात साजरी होत आहे. मुंबईतल्या गोरेगाव परिसरातील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. 11 एप्रिलला पार पडलेल्या या कॉन्सर्टमध्ये काही तरुणांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. MD आणि MA यासारख्या घातक ड्रग्जचा वापर केल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला असून काही विद्यार्थ्यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमासाठी सुमारे 15 ते 16 विद्यार्थ्यांचा एक गट उपस्थित होता. त्यापैकी 10 ते 12 जणांनी ड्रग्जचे सेवन केले. यातील काहींनी ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त डोस घेतल्याने त्यांना ओव्हरडोस झाला आणि त्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबई आणि कल्याणमधून एकूण 6 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये कार्यक्रम आयोजक, व्यवस्थापक, सुरक्षा प्रमुख आणि ड्रग्ज पुरवठादारांचा समावेश आहे. दिनांक 11/4 रोजी शनिवारी नेस्को हॉल क्रमांक 5 येथे टेक्नो 9x9 वेअरहाऊस एडिशन हा प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सदर प्रोग्राम हा नेस्को लिमिटेड आणि इन्स्पायरिंग टाय कंपनी यांनी आयोजित केलेला होता. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं होतं. त्यापैकी 2 जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत. त्यांची तब्येत स्टेबल आहे. सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे पुढे सुरू आहे. नेस्को सेंटर हॉल क्रमांक 5मध्ये एक टेक्नो लाईव्ह इव्हेंट जो ऑर्गनाईज केलं होतं, तिथे मोठ्या प्रमाणात कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. याच इव्हेंटमध्ये कॉलेजच्या विद्यार्थिनी जे आहेत त्यांनी ओव्हरडोस ड्रग्ज घेतल्यामुळे 2 लोकांची मृत्यू झाली आणि एकाची हालत अजूनही गंभीर आहे. वनराई पोलीस ह्याचा तपास करत आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया. शिर्डी परिसरात उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार, महिलांचे कथित लैंगिक शोषण तसेच व्यापारी आणि व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय राजकीय संपर्कांचा वापर करून वैयक्तिक लाभ मिळवल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अशोक खरातने भक्तांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी महत्त्वाची ओळखपत्रे गोळा करून त्यांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांच्या आधारे समता पतसंस्थेत तब्बल 57 बनावट खाती उघडण्यात आल्याचे उघड झाले. या खात्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे पॅन कार्डवरील मूळ स्वाक्षरांची सामर्थ्य राखत बनावट सह्या करूनही खाती उघडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 35 खात्यांची तपासणी पूर्ण केली असून त्यापैकी सुमारे 90% स्वाक्षऱ्या संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे. देवदर्शनाच्या नावाखाली नागरिकांची कागदपत्रे गोळा करून त्यांचा गैरवापर
गैरवापर केल्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. उर्वरित खातेदारांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात येणार असून या प्रकरणात पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या परतवाडा शहरात एका तरुणावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात सुमारे 180 तरुणींचे लैंगिक शोषण आणि 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा दावा काही राजकीय नेत्यांकडून करण्यात येतोय. मात्र हे सर्व आरोप तपासाच्या अधीन असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याचा मोबाईल जप्त केला आहे. मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली असून हे व्हिडिओ व्हायरल झाले का आणि त्यामागे आणखी कोणी आहे का याचा तपास सायबर सेल करत आहे. दरम्यान आरोपीचा राजकीय पक्षाशी संबंध असल्याचा दावा देखील केला जातोय. याबाबत संबंधित पक्षाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी पीडित तरुणींना पुढे येण्याचे आवाहन केले असून त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन याने T20 क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत त्याने जबरदस्त फलंदाजी करत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. संजूने केवळ बॅटिंगमध्येच नव्हे तर विकेट किपिंगमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत भारताच्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला. संजूच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल ICCने घेतली असून ICCने मार्च महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी त्याची निवड केली असून याबाबत अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संजू आणि बुमराह यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. मात्र अखेरीस संजू सॅमसनने उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर बुमराहला मागे टाकत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला. संजू सॅमसनच्या या यशामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून त्याच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.